सर्वच ठिकाणी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। ठाण्यातील जय माता शेरावाली सेवा मंडळाच्या दांडिया उत्सवाला देखील तरुणाईचा चांगलाच प्रतिसाद मिळालाय। या दांडिया उत्सवात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण उत्स्फूर्त गरबा खेळताना पाहायला मिळतात। या मंडळाच्या अध्यक्षांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। नवरात्र उत्सव सुरू आहे आणि दांडिया रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो गरबा खेळण्यासाठी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या जय माता शेरावाली सेवा मंडळ म्हणजे ठाण्याची राजराजेश्वरी या मंडळाच्या गरबा उत्सवामध्ये आहे आणि दांडिया रसिकांचा उत्साह आपण पाहतोय। या ठिकाणी मोठ्या उत्साहात दांडिया रसिक जे आहेत ते गरबा खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। ते आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेशजी माने। सर, तरुणांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे दांडिया रसिक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना दरवर्षी पाहायला मिळतात। मंडळाचं 31वं वर्ष आहे। जय माता शेरावाली सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्तीचा उत्साह दिसत आहे। पाऊस असून देखील तरुणाई मोठ्या उत्साहात गरबा खेळायला इथं सक्रियपणे सामील झाले, यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आहेत। तर दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मंडळाच्या वतीने राबवण्यात येतात। यंदा काय काय उपक्रम जे आहेत, आता सुद्धा आरती पार पडलेली आहे, काय काय उपक्रम जे आहेत ते आपण पार पाडलेले आहेत। दरवर्षी मंडळाच्या वतीने खूप सारे लोकोपयोगी सामाजिक उपक्रम वर्षभर चालूच असतात। मग रक्तदान शिबिर असो, विविध असे उपक्रम। यावेळी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथजी शिंदे साहेबांच्या आव्हानाला साथ देऊन आज मंडळाने सोलापूर मराठवाडा अशा ठिकाणचे पूर आले, त्यात मंडळाच्या वतीने जे काही त्यांना अत्यावश्यक सेवा त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो। शेतकऱ्यांवरती आलेलं संकट आहे ते दूर व्हावं यासाठी ही संपूर्ण महाआरती देखील पार पडल्याचं मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश माने यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।